एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूयात या कार्यक्रमाचा चौथा भाग. नमस्कार, सुप्रभात, राम राम. आपणा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर माझे तरुण तडफदार भारत आजोबा, आम्ही दोघंही तुम्हाला या कार्यक्रमामधून ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, त्यांचे हक्क आणि त्यांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती सविस्तर देत असतो. श्रोते हो, आपला भारत देश संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा देश आहे. इथे प्रत्येक धर्म, प्रत्येक संप्रदाय आणि प्रत्येक संस्कृतीचा आदर आणि सन्मान होतो. बरोबर आजोबा. पण श्रोते हो, ही संस्कृती, ही परंपरा, हिची ओळख आपल्याला कोण करून देतं बरं? तिला पुढे नेण्यासाठी ती आपल्याला समजावून कोण सांगतं? अर्थातच आपले आजी आजोबा. बरोबर, अगदी बरोबर. पण लक्ष्मी, आजच्या ह्या तुमच्या सतत वेगानं पुढे जाणाऱ्या जगामध्ये तुम्ही सगळेजण आपापल्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त आहात की संस्कृती आणि धर्माचा सन्मान करायचा असतो हे शिकवणाऱ्या आपल्या ज्येष्ठांचाच आदर सन्मान करणं तुम्ही विसरला आहात. आजोबा, मी विसरलेले नाहीये आणि माझ्यासारखे अनेक जण आहेत. हो, पण आपल्या लोकसंख्येचा विचार करता आणखीही असे लोक आहेत जे तुम्ही म्हणताय ना तसं वागतात. श्रोते हो, आमचा हा संवाद ऐकताना तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल ना की आम्ही तर आमच्या ज्येष्ठांना पूर्ण सन्मान देतो. हो, कदाचित तुम्ही देत असालही. अहो, पण सगळेच जण देत नाहीत तो सन्मान, तो आदर ज्यावर ज्येष्ठांचा हक्क आहे. खरंय, अगदी खरंय लक्ष्मी. अगं, सगळेच जण जर असं वागत असते तर आज आपल्या देशामध्ये इतके वृद्धाश्रम कशाला उघडले असते? आणि त्या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला त्रास आणि दुःख दिसलं नसतं. खरंय आजोबा. आजोबा, आपण खूपच गंभीर झालो का? पण मला काय वाटतं आजोबा, फक्त गंभीर न होता यावर तोडगा काढायला हवा, हो की नाही? हो, नक्कीच. तो आपल्या सरकारने काढलाय. अरे, काय सांगतेस? श्रोते हो, या वृद्धांच्या मनामधला त्रास, दुःख कमी व्हावं, त्यांनी स्वतः अतिशय निरोगी आणि आत्मनिर्भर बनावं, यासाठी सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने आणलेला आहे कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या सोबत हा खास कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. श्रोते हो, हे ते वृद्ध आहेत की ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं आणि वेळेबरोबर पुढे जायला सुद्धा शिकवलं. खरंय. आणि आता वेळ आलेली आहे ती समाजाच्या या अतिशय महत्वाच्या मुळांना आणखी मजबूती देण्याची, ज्या मुळांमुळे आज हा समाजरूपी वृक्ष बहरतो आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हाच प्रयत्न करतो आहोत. कुणीही ज्येष्ठ कधीच लाचार होऊ नये, कुणाच्याही पुढे झुकू नये, असाच प्रयत्न आहे आपला. खरंय. भारत सरकारचं एक अतिशय महत्वाचं मंत्रालय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय, यांच्यासोबतच कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या सहयोगानं एका अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून वृद्धावस्थेमध्ये आपली मजबूत काठी बनवून आपली सोबत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुदारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें
इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे। कठिन है अगर रास्ता, तू फिक्र न इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन। कोशिश में निकल आएंगे पर तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार। कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ। खुली आँखों से देख तू सपना, सर उठा के जी, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान। सर उठा के जी। श्रोते हो, आज माझं वय आहे 65 वर्ष, म्हणजेच मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि म्हणूनच माझा एक प्रेमाचा सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो. आहा. अरे, जरी तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत राहत असलात तरी सुद्धा तुम्ही कुणावर अवलंबून राहता कामा नये. आपल्या स्वबळावर आयुष्यामध्ये पुढे जात राहणं हाच आजच्या घडीला सुखी आयुष्याचा मंत्र आहे. आरोग्याची बाब असो, पेन्शनची असो, कायदेविषयक सल्ला असो किंवा पैशाची गुंतवणूक कशी करायची याबाबतचा सल्ला, आणि या सर्वांची आपल्याला माहिती करून घ्यायला हवी, हो की नाही? अगदी बरोबर आजोबा. आजोबा, आतापर्यंत या सगळ्याच माहितीसाठी ज्येष्ठांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. हो. पण या कार्यक्रमामध्ये आपण ज्येष्ठांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत, आणि तीही सविस्तर. तर मग लक्ष्मी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय सांगणार आहोत? काय होतं आमच्या सगळ्या मित्रांना? तुम्ही सुरुवातीलाच म्हटलात ना आजोबा की आपण इंडिपेंडंट असायला हवं, म्हणजे स्वावलंबी. मला वाटतं त्यासाठी आपलं आरोग्य हेच आपला सखा सोबती होऊ शकतं. अगदी बरोबर. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या आहेत, जे शारीरिकरित्या सक्षम नाहीयेत किंवा कोणत्याही कारणामुळे त्यांना आता चालता फिरता येत नाही, बोलणं जमत नाही, ऐकायला येत नाही, बरोबर, अशा ज्येष्ठांना आपलं मंत्रालय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत करतंय हे आपण सांगणार आहोत. वा, म्हणजे आज स्वावलंबनाचा मंत्र कळणार आहे. तर तेव्हा श्रोते हो, आजचा विषय आरोग्याशी, शारीरिक अक्षमतेशी निगडीत आहे. मित्रांनो, समजा कुणी आपले हातपाय बांधून ठेवले आणि आपल्याला काम करायला सांगितलं तर आपल्याला किती लाचार असल्यासारखं वाटेल. पण विचार करा, वाढत्या वयामुळे येणाऱ्या समस्यांबरोबर ही ज्येष्ठ मंडळी दोन हात करत असतातच. पण शरीराचा एखादा अवयव सक्षम नसेल तर त्याचा त्रास, त्याचं दुःख ते कसं सहन करत असतील? खरंय. पण आता अशा शारीरिक अक्षमतेविषयी दुःखी होण्याचं किंवा स्वतःला लाचार समजण्याचं कारण नाही. ध्यास अव्ययचा, सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण हेच सांगणार आहोत. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांविषयी की ज्याचा लाभ घेऊन शारीरिक अक्षमता आपण दूर करू शकतो. मग भारत आजोबा, तुम्ही तर आमच्या सगळ्यांचे आवडते रेडिओ मित्र आहात. जरा सांगा बरं की हे मंत्रालय गरजवंतांना कशा प्रकारे मदत करतंय? लक्ष्मी, तसं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय देशाच्या वेगवेगळ्या वर्गांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न तर करत असतंच. पण या मंत्रालयाचे 2 प्रमुख विभाग आहेत. सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभाग आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग. बर. आज आपण शारीरिक अक्षमतेविषयी बोलणार आहोत आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून कोणकोणत्या सुविधा गरजवंतांना दिल्या जातात याबाबतही सांगणार आहोत. तर मग लवकर सांगा आजोबा, कारण आपल्या श्रोत्यांना सुद्धा जाणून घ्यायचंय की ते सुद्धा स्वावलंबी होऊन आपल्या स्वतःची काळजी कशी घेऊ शकतात, आणि जर गरज पडलीच तर त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ ते कसा घेऊ शकतात. ओके लक्ष्मी. मंत्रालयाच्या दिव्यांगजनांसाठी 2006 सालच्या राष्ट्रीय धोरणाविषयी मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांपैकी स्वास्थ्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याद्वारे सामाजिक सहकार्य मंत्रालयाला नोडल एजन्सी बनवलं गेलंय, आणि हेच मंत्रालय वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या पेशंट्सना बऱ्याच सुविधा देत असतात. याची काही उदाहरणं सांगू शकता? सांगतो. शारीरिक पुनर्वसन
म्हणजेच ज्या व्यक्तींच्या शरीराचा एखादा अवयव नाही किंवा कुठल्याही कारणामुळे तो अवयव सक्रिय नाहीये, अशा वेळेला त्याला शरीरानं सक्षम बनवण्यासाठी मदत करणं म्हणजे त्याचं शारीरिक पुनर्वसन करणं. बरं आजोबा, आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी याची थोडीशी सविस्तर माहिती तुम्ही सांगाल का? हो, सांगतो ना. दिव्यांगजनांना सहकार्य करणारं मंत्रालय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांगजनांचा एखादा शरीराचा अवयव ठीक व्हावा म्हणून ऑपरेशन करण्यासाठी मदत करतं. आणि बीपीएल कार्ड धारकांना त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव सुद्धा देऊ शकतं. अरे वा, हे तर फारच छान आहे. आजोबा, मी एक विचारू का? जरूर, विचार ना. आपल्याला असे खूप ज्येष्ठ नागरिक माहिती असतात की ज्यांना ऐकू येत नाही किंवा जे बघू शकत नाहीत. वाढत्या वयाबरोबर पुन्हा अनेक त्रास सुरू होतात. विशेष करून मधुमेहामुळे म्हणजेच डायबिटीसमुळे शरीराचे काही अवयव अशक्त सुद्धा होतात. खरंय. अशा वेळी या पेशंट्सना डोळ्यांसाठी चष्मे किंवा कानांची मशीन दिली जाते? हो, दिली जाते. कितीतरी वेळा ऐकण्यासाठी आधुनिक श्रवण यंत्र किंवा व्हीलचेअर अशी अनेक उपकरणं दिली जातात. बर. आयुष्य सुसह्य करण्यासाठी त्यांना या उपकरणांची मदत होते. नक्कीच. दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजना, DDRS स्कीम, ह्या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांना या सुविधा दिल्या जातात, ज्यामुळे त्यांना आपलं आयुष्य स्वाभिमानानं जगण्याची संधी मिळते. हे तर कमाल आहे. आजोबा, म्हणजे शरीराच्या अक्षमतेमुळे जो त्रास या ज्येष्ठांना सहन करावा लागतो तो त्यांना होऊ नये यासाठी ही खास सुविधा आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. नक्कीच, नक्कीच, अगदी नक्की. या समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक असतात, आहेत की नाही लक्ष्मी? खरंय. काही असे आहेत की जे खूप निरोगी आहेत, सक्षम पण आहेत, पण काही लोकसंख्या अशी सुद्धा आहे की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आणि शारीरिक दृष्ट्या देखील सक्षम नाही. त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचवणं हाच सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचा उद्देश आहे. पण मला एक सांगा आजोबा, की कृत्रिम अवयवांचं वाटप केलं जातं असं तुम्ही सांगितलं, पण हे लोकांपर्यंत पोहोचतं कसं? मला वाटलंच होतं तुझा हा प्रश्न येणार आहे म्हणून. त्यामुळे माझं उत्तर सुद्धा मी अगदी तयार ठेवलंय बरं का. ओके. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य मंत्रालय यांच्या सोबतीनं हे महत्वाचं काम करतं. बर. पण मग ह्या ज्या सुविधा तुम्ही सांगितल्या त्याचा फायदा आपण कसा घ्यायचा? अशा अनेक संस्था आहेत की ज्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत असतात आणि अनेक आरोग्याच्या सेवा सुद्धा त्याला देत असतात. त्यापैकी एक म्हणजे रेड क्रॉस किंवा आरोग्य विभाग. ओके. यांच्या मार्फत वेळोवेळी अशा अनेक कॅम्प्सचं आयोजन केलं जातं आणि त्या कॅम्प्सच्या माध्यमातून हे कृत्रिम अवयव दिव्यांगजनांपर्यंत पोहोचवले जातात. बर. या कॅम्पमध्ये रजिस्टर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुणीही दिव्यांगजन या योजनेचा लाभ घेऊ शकतं. बर. पण मग ही सुविधा फक्त शहरांमध्येच असते की गावांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे? ही सुविधा प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक परिसरामध्ये उपलब्ध आहे. वा वा वा, हे फारच छान माहिती मिळते आज सगळी. पण मग या कॅम्प्सच्या माध्यमातून फक्त कृत्रिम अवयव दिले जातात की काही उपकरणं किंवा साधनं किंवा मग इतर मदत सुद्धा केली जाते? हा, बिलकुल. अगं, श्रवणयंत्र, व्हीलचेअर सारखी उपकरण सुद्धा दिली जातात. बरं बरं. आजोबा, आणखीन एक प्रश्न आहे. विचार. तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच मी इथे बसलेलो आहे आज. थँक्यू आजोबा. बरं, मला सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही सगळी मदत केली जाते तर ती मग फक्त ज्येष्ठांनाच केली जाते का? नाही लक्ष्मी, ही सुविधा कुठल्याही वयाच्या लोकांना दिली जाते. यासाठी वयाची अट नाही. मस्त. ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाची वयोश्री योजना आहे ना? हो. त्याबद्दल आपण सांगितलेलंच आहे. बरोबर. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या योजनेच्या माध्यमातून शारीरिक सहाय्यक उपकरण आणि सहाय्यक जीवन उपकरणं ही प्रदान केली जातात. अगदी बरोबर. मला वाटतं वयोश्री योजनेचं आपण नाव घेतलेलंच आहे, तर आपण त्याबद्दलचा एक छोटासा प्रोमो आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकूया जेणेकरून त्यांना त्याची उजळणी होईल. निश्चित. अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई? अरे बड़े बाबू, मेरे घर आप? क्या करूं सुखी भाई, रोज तुम्हारे साथ टहलता था,
अब 10-15 दिन से तुम आ ही नहीं रहे। क्या कहूँ बड़े बाबू, अब चला ही नहीं जा रहा। उम्र भी बढ़ती जा रही है, जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है। तो मेरे जैसे वॉकर क्यों नहीं ले लेते? साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए। अरे बड़ा बाबू, हमारे पास इतने पैसे कहाँ कि हम भी ले लें अपना वॉकर। अरे काका, अब चिंता छोड़िए, राष्ट्रीय वयोश्री योजना से नाता जोड़िए। क्या है ये राष्ट्रीय वयोश्री योजना? अरे काका, हमारे भारत सरकार ने हमारे देश के 70% वृद्ध नागरिक जो आयु संबंधित विकलांगता का सामना कर रहे हैं, जो बीपीएल की श्रेणी में आते हैं या जिनकी मासिक आय 15,000 तक है, उन्हें जीवन सहायता उपकरण प्रदान करने का काम किया है, जिसमें चलने वाली छड़ी, बैसाखी, वॉकर, ट्राइपॉड छड़ी, सुनने की मशीन, कृत्रिम दांत और चश्मे, व्हील चेयर, फोल्डिंग चेयर कमोड, नी बेल्ट, स्पाइन बेल्ट, नेक बेल्ट, कमर का बेल्ट जैसे उपकरण फ्री में मिल रहे हैं। अच्छा, ऐसा क्या? हमें कैसे मिले और किसी को मिला है क्या? भारत सरकार ने सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय वयोश्री योजना कृत्रिम अंग निर्माण निगम एलिम्को द्वारा देश भर में इस योजना द्वारा शिविर लगाकर 3,60,175 से ज्यादा वरिष्ठ जनों को उपकरण दिए हैं। इसके लिए आप शिविरों में आधार कार्ड, पैन कार्ड, राशन कार्ड, आय प्रमाण पत्र लेके जा सकते हैं, या अगर ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराना है काका, तो आप socialjustice.gov.in पर विजिट करके ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा सकते हैं। और सबसे सरल तो ये होगा कि आप एल्डर लाइन 14567 पर कॉल करें अभी। अरे वाह, कितनी अच्छी जानकारी दी तुमने। अब मैं भी लूंगा वॉकर और बड़े बाबू के साथ मैं भी सैर पे जाऊंगा। वयोश्री योजना का लाभ उठाएं, वृद्ध जनों का सम्मान उन्हें लौटाएं। सीआरए द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी। श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात, ज्यामध्ये ज्येष्ठांचे अधिकार, त्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी आपण घेत असलेली काळजी या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आहोत. आम्ही म्हणजे आज भारत आजोबा तुम्हाला सगळी माहिती देतात. आजोबा, तुम्ही वयोश्री योजनेची आठवण करून दिलीत आणि दिव्यांगजनांसाठी मंत्रालय जे काम करतं त्याबद्दलही माहिती देत आहात. हे सगळं ऐकायला खूपच चांगलं वाटतंय. पण आता माझा आणखीन एक प्रश्न आहे. हो हो हो, आज म्हणजे तू एकदम प्रश्नांचं गाठोडच आणलेलं दिसतंयस. सांग बालिके, तुझा पुढचा प्रश्न सांग. आजोबा, मला एवढंच विचारायचंय की या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना या कॅम्प्सची माहिती कशी मिळणार? हे बघ लक्ष्मी, आता ज्येष्ठ नागरिक काही तुम्हा तरुणांसारखे अपडेटेड नसतात. स्मार्टफोन्स, व्हॉट्सअप यावर सुद्धा ते अवलंबून नसतात. तेव्हा ज्या संस्थांबरोबर सरकार जोडलं गेलेलं आहे किंवा आरोग्य विभाग, त्यांचे प्रतिनिधी फोन करून थेट प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्वांना या कॅम्प्स विषयी माहिती देतात. बर. ज्यांना गरज असेल ते स्वतः या संस्थांशी संपर्क करतात, तिथे रजिस्ट्रेशन करू शकतात. ओके. आपल्याला कोणत्या कृत्रिम अवयवाची गरज आहे, त्याचं माप आणि इतर साधनं काही हवी असतील, काही उपकरणं हवी असतील तर त्याच्याबद्दलही सांगू शकतात. बरं. आणि आता ही नोंद घेतल्यानंतर जेव्हा कॅम्प्स आयोजित केले जातात तेव्हा ते उपकरण किंवा तो कृत्रिम अवयव गरजवंतांना दिले जातात. आता हे बघ, या सगळ्या योजनांची माहिती देशामध्ये 200 रेडिओ मिळून सगळ्यांना सांगताय आणि अशीच ही माहिती प्रत्येक ठिकाणी पोहोचवली जाते. हे खरं तर खूप मोठं काम आहे, पण मंत्रालय त्यांच्या परीने खूप उत्तम प्रयत्न ह्या योजना पोहोचवण्यासाठी करतंय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. निश्चित निश्चित. पण तुम्ही आता जी माहिती सांगितली त्यामधून तुम्हाला असं म्हणायचंय की दिव्यांगजन असतील किंवा जे कोणी गरजू असतील, ज्यांना कृत्रिम अवयवांची किंवा उपकरणांची गरज आहे, त्यांनी आरोग्य विभागामध्ये किंवा रेडक्रॉस सारख्या संस्थांमध्ये रजिस्ट्रेशन करणं म्हणजेच नोंदणी करणं गरजेचं आहे. हो, नक्कीच. नोंदणी करणं, बीपीएल कार्ड असणं आणि आणखीही काही पायऱ्या आहेत त्याच्या की त्या पूर्ण करून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता. रेड क्रॉस संघटनेविषयी ऐकूयात मधुकर अण्णा वैद्य सरांना.
मी मधुकर अण्णा वैद्य. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर काही विषय करत असेल किंवा बोलत असेल तर गेल्या 40 वर्षापासून याच्यावरती मी काम करतो आहे. आरोग्याचा विषय हा जो आहे तर याच्यामध्ये ज्या काही मोठमोठ्या संस्था काम करतात त्याच्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी आणि रेड क्रॉस सोसायटी यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. या शासनाचे प्रणित आहेत की नाही हा प्रश्न वेगळा आहे, परंतु हे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत या सर्वसाधारणपणे आरोग्याच्या संदर्भामध्ये आपले परिणाम फार चांगलं काम करत आहेत. दुर्दैव असं आहे की शासनाच्या संदर्भात असलेल्या या संस्था परंतु काही त्यांच्या मिळणाऱ्या जे ऐकून त्यांना मिळणारी जी मदत आहे ती कमी असल्याकारणामुळे यांचं काम अजूनही चांगल्या स्वरूपाचं आहे, ही आनंदाची बाब आहे. आपण याचा विचार करत असताना आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते त्याच्यामध्ये चांगली पण आहे, परंतु त्याचबरोबर वेगळ्या पळवाटा पण आहेत. आपल्या 2 गोष्टी आयुष्यामध्ये जर काही चुकल्या असेल आरोग्याच्या संदर्भात तर आपली एक पारंपरिक पद्धतीने असणारी एक आपली जी एकत्र कुटुंब पद्धती होती, ही एकत्र कुटुंब पद्धती ही आता सध्या विलीन होत चाललेली आहे. आजीबाईचा बटवा जो होता त्या आजीबाईच्या बटव्याच्या माध्यमामधून घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असणारा कुठला आजार आहे आणि त्या आजाराबद्दलची कोणकोणती माहिती आहे आणि त्या माहितीच्या बरोबर कोणकोणते औषधोपचार करायचे याचं सर्वज्ञानिक ज्ञान होतं. ते ज्ञान कदाचित पारंपरिक पद्धतीने असणारं होतं, त्याला कुठे प्रमाणपत्र नव्हती, परंतु प्रमाणपत्रामधून शिक्षण घेणारी आणि अनुभवातून शिक्षण घेणारी माणसांमधला जो असलेला फरक आहे तो आजीबाईच्या बटव्यामधून होत होता आणि त्यामुळे घरामधले जे आजारपण असायचे ते नाहीच्या बरोबर असायचे. मानसिकता जी आहे याच्यामधली ही सगळ्यात महत्त्वाची आहे. नजरेसमोर जर औषधाच्या बाटल्या असल्या तर आपण आजारी असल्याचं भान आपल्याला फार मोठ्या प्रमाणात वाटतं. म्हणून याच्यामध्ये मानसशास्त्राचा विचार करणं फार आवश्यक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून महत्त्वाचा विचार असा आहे की आपण आजारी आहोत ही जी भूमिका माणसाच्या मनामध्ये येत असती त्याच्यामुळे माणसाचं नाही तेव्हा आजार म्हणून वाढत जातं आणि हे आजार वाढपण हे नैसर्गिक पद्धतीने नसतं, हे मानसिक दृष्टिकोनाचं असतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठमोठ्या विचारधारेतून औषधोपचार सुरू झालेले आहेत आणि या औषधोपचाराच्या माध्यमातून तुम्हाला बरं करण्याची क्षमता या शहरामधल्या या देशामधल्या सगळ्या दवाखान्या किंवा आरोग्य खात्याकडे आहे. मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की एक आपला पहिला जो आहे की डॉक्टरांचा फॅमिली डॉक्टर जी समूह होती ती फॅमिली डॉक्टर संपली, तसंच त्याबरोबर एकत्र कुटुंब पद्धती या 2 गोष्टी जर याचा लयात गेल्या नसत्या तर आज कदाचित आपल्याला अपेक्षित असलेले आजारपण जे हे कमी प्रमाणात झाले असते. ग्रेट आजोबा. आज आपण सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या वेगवेगळ्या आरोग्य सुविधांबाबत श्रोत्यांना खूप माहिती दिलेली आहे. पण लक्ष्मी, आता मात्र मी तुला एक आवाज ऐकवणार आहे. ज्यांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे तो आवाज. ग्रेट. तर श्रोते हो, हा फोन आम्ही लावतो तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या आणि आम्ही पुन्हा येतोच. कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं, हमारे लिए मेहनत करते आए हैं. आज जीवन की वृद्धावस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है, ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें. साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है. ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा? हेलो, हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन. जी हाँ, एल्डर लाइन. मैं हूँ एक टोल फ्री नंबर 14567. सुबह 8 बजे से रात्रि 8 बजे तक मैं आप वृद्धजनों की सुनूंगा. एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना, उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है. एल्डर लाइन वृद्धजनों की शिकायतों को सुलझाता है, जरूरी जानकारी देता है. साथ ही एल्डर लाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है. तो अब ये ना कहें कौन सुनेगा बुजुर्गों की. अगर समस्या हो तो एल्डर लाइन 14567 पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं, वो भी सम्मान के साथ. तो आज ही आप अपने स्पीड डायल में 14567 को सेव करें. कोई समस्या तुरंत डायल करें. हमारे बुजुर्ग हमारा अभिमान. CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आम्ही तुम्हाला सांगतो आहोत सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगजनांना ज्या आरोग्य सुविधा दिल्या जातात त्याबद्दल. मी आहे लक्ष्मी आणि माझ्याबरोबर आहेत
सुपर इंटेलिजंट असे माझे भारत आजोबा, जे आपल्याला सुरुवातीपासून या सगळ्या सुविधांच्या आणि योजनांच्या बाबतीत जागरूक करता आहे. पण लक्ष्मी, जसं मी सांगितलं होतं की या सुविधांचा लाभ घेतलेल्या ज्येष्ठांशी आपण बोलणार आहोत, तर आता आपल्यासोबत आहेत माझा गोविंदा बंडू सुस्ताने, लोणवडी तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मला काही नाही सर, मी फक्त तिथून पाय घेतला तिथून त्यांनी. फ्री मध्ये घेतला, कारण मी पहिलं काड्यावर चालले ना, म्हणजे मला एक 12 महिने झाले समजा पाय काढून त्यांनी काड्यावर चाललो सर. सर माझ्या याच्यात अंगार होते, अंगार ते काढलं मी. ज्यावेळेला ड्रायव्हर केला होतो त्यावेळेस काही नाही झालं सर. घरी आलो गावाकडं आणि 2 वर्ष नंतर असा प्रकार झाला माझ्याला. म्हणून मी सर म्हणजे आपली चिखलदऱ्याला घाटी आहे का, त्या घाटीमध्ये गेलो मी. तिथे मॅडम आता धुंजडे मॅडम म्हणून बघा, ते तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र आणि आपलं उत्पन्नाचा दाखला, आणि एक फोटो लागेल म्हणे. त्याच्यामध्ये काय सर, माझे कोणते अपंगाचा फोटो नाही द्यायला गेला त्याच्याकडून, त्याला माझा फक्त 5 फोटो दाखवला त्याला फक्त मी. बस सर, मग माझं मी त्यांनी काही 1 रुपया घेतला नाही. असं समजा 200-300 फुटामध्ये आरामशीर चालतो मी, म्हणजे काडी घ्यायचं काम नाही. आणि जर समजा आपल्याला रानात जायचं आहे ना, तर मग काडी घेऊन जाणार तुम्हाला. पहिले म्हणजे माझ्याकडून काही होत नव्हतं सर. कानामध्ये माझ्याकडे 2 बकऱ्या आहे, मी त्याचा चारा करू शकतो आणि रानामध्ये जाऊ शकतो मी. तर मी माझ्या जगतोय मी. तुम्ही व्यवस्थित कोणाला मी हे सांगेन की हे पाय हे तुम्ही घ्या बाबा, आणि व्यवस्थित आहे. आणि मी सर मी कोणाला समजा माझ्यासारखा माणूस काही सापडा कोणाला, मी त्याला हेच सांगतो की तुम्ही गांधी भवनला जा, औरंगाबादला, संभाजीनगरला, आणि तिथे तुम्हाला हे भेटेल तुम्हाला पाय फ्रीमध्ये, 1 रुपया न देता. योजना म्हणजे व्यवस्थित सर. काही म्हणजे असं म्हणजे कोणी धावत नाही, काही नाही वच करत नाही कोणी, व्यवस्थित सांगता पण असतात. ही योजना चांगली आहे आणि मी खूप आभारी आहे. ही योजना अशीच राहावी अशी मी विनंती करतो. आजोबा, आज तुम्ही खरंच कमाल केलीत. आपले अनेक ज्येष्ठ, ज्यांना आरोग्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत, असे अनेक दिव्यांगजन ज्यांना आयुष्य सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे, त्यांच्यासाठीच्या सुविधांची खूप सविस्तर माहिती तुम्ही आम्हा सर्वांना सांगितलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अरे आभार कसले. आणि तुझे सुद्धा आभार बरं का लक्ष्मी. माझे? हो मग. अगं, या कार्यक्रमामध्ये मला तू इतकी छान साथ दिलीस. तुझ्या प्रश्नांमुळेच तर मला अनेक उत्तरं आपल्या श्रोतांना देता आली. खरं. मला वाटतं आपण सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. कारण अशा अनेक गरजवंत जनतेपर्यंत या महत्वाच्या सुविधा ते पोहोचवतात. त्यांना सोबत लाभते ती आपल्या सामुदायिक रेडिओ असोसिएशनची. त्यामुळे त्या रेडिओ असोसिएशनचे सुद्धा हार्दिक आभार. तर श्रोते हो, अशा तऱ्हेने आजचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे. तेव्हा आज आता आम्ही इथेच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भारत आजोबा, आम्ही दोघेही मिळून ज्येष्ठांना आत्मनिर्भर बनवतील आणि सक्षम बनवतील अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोतच. येस. तोपर्यंत तुम्ही सगळेच जण स्वस्थ रहा, खुश रहा आणि सक्षमतेनं जगत रहा. नमस्कार. एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. याच कार्यक्रमाचा 4था भाग आपण ऐकला आहात. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हॉट्सअप नंबरवर, नंबर आहे 9359320080. त्याचसोबत आम्हाला तुमची प्रतिक्रिया सोशल मीडियावरही कळवा. आमचा इन्स्टा हँडल आहे MGM 90.8 FM. याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. आपण ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है.